महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणारा टेम्पमधील 28,97,060 रुपये किमतीचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औसा तालुक्यात पकडला। या कारवाईत 11,50,000 रुपये किमतीचा आयशर टेम्प जप्त करण्यात आला असून वाहनासह एकूण 40,47,060 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। या प्रकरणी तेलंगणा राज्यातील दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लातूर जिल्ह्यात अवैध धंदे, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे। त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने जुलै 25 रोजी पहाटे सुमारे 4:10 वाजता लामजना ते तुळजापूर टी पॉइंट मार्गे एका आयशर टेम्पोमधून गुटखा व सुगंधी तंबाखू विक्रीसाठी नेण्यात येत असलेल्या आयशर टेम्प TS12U4190 चालकासह 2 इसमांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपली नावे 1 मोहम्मद शेरू मोहम्मद सलीम वय 29 प्रा. अट्टारी जी. रंगारेड्डी तेलंगणा, 2 रहीम इस्माईल शेख वय 26 प्रा. अर्श महाल किशनबाग बहादुरा जी. हैदराबाद तेलंगणा अशी सांगितली। टेम्पोमध्ये कोणता माल आहे याबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने पोलिसांनी वाहनाची झडती घेतली। झडतीदरम्यान टेम्पोमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखूचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला। या कारवाईत विविध लेबल असलेले सुगंधी तंबाखूची पोती, राजरत्न किमाम नावाचे काचेचे डबे असा एकूण 28,97,060 रुपये किमतीचा प्रतिबंधित तंबाखूजन्य माल जप्त करण्यात आला। याशिवाय तस्करीसाठी वापरण्यात आलेला आयशर कंपनीचा टेम्प TS12U4190 अंदाजे 11,50,000 रुपये किमतीचा असा एकूण 40,47,060 रुपये किमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे। या प्रकरणी औसा पोलीस ठाणे गुन्हा क्र. 420/2026 कलम 123, 275, 223, 3-5 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून हा प्रतिबंधित तंबाखूजन्य माल कोठून आणण्यात आला, कोणाच्या सांगण्यावरून वाहतूक केली जात होती याचा पुढील तपास औसा पोलिसांकडून करण्यात येत आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, प्रेमदास राठोड, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठेवाड